शिवसेनेने कराड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय। यामुळे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी यापूर्वीही नगराध्यक्षपदासाठी भाजपचा उमेदवार असल्याने आताही भाजपने नगराध्यक्षपदासाठी दावा करणे योग्य आहे असे म्हटलेले आहे। पाहुयात सविस्तर या बातमीमधून। 2016ला झालेल्या निवडणुकीत भाजपाचा नगराध्यक्ष होता। भाजपाचा सिटिंग नगराध्यक्ष आहे असे असताना युती करताना ही जागा भाजपाला राहील, दुसऱ्या जागांसाठी आपण चर्चा करून मार्ग काढू शकतो, ही आमची भूमिका असून 4 दिवसात काही तोडगा निघतो का पाहू, अशी प्रतिक्रिया भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी दिलेली आहे। मान्य आहे की कार्यकर्ते सांगतात हे करूया ते करूया, परंतु आपण त्या ठिकाणी उमेदवार जो असतो त्यांना जबाबदारीने ते आपल्या कार्यकर्त्यांना समजावलं पाहिजे आणि जे जे आपल्याला नियम असतील त्या नियम सन्माननीय सन्माननीय विक्रमजी पावसकर, सन्माननीय अण्णा, सन्माननीय आपण सगळे ज्येष्ठ बंधू भगिनी आणि आपण सगळे इच्छुक आहेत त्याचे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यासाठी आपण व्यक्त करतो। गणेश महाराष्ट्र असतील, पाहिजे दरबार सगळे आपण आणि बंधू भगिनी आणि सर्व माजी नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष नावं घेत नाही, सगळे आपले माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष कोण असतील सगळ्यांचे संबंधित असतील आदरणीय इथं पुढे आदरणीय पुढे माझा एक कार्यकर्त्याची समजतो। आता बाबा आपण जिल्हाध्यक्ष झालेला आहे, आपल्याला सातारा जिल्हा हे सगळं सांभाळायचं आहे, परंतु कराड आपलं लक्ष असलंच पाहिजे। परंतु असं आम्ही सगळी एवढी टीम आहे, तुम्हाला लक्ष जास्त घालावं लागणार नाही असं मला असं वाटते, कारण आपले कार्यकर्ते पदाधिकारी सगळेच जोमानं काम करतील। परंतु मला सांगायचं की आपला एवढा मोठा विजय झालेला आहे 6 महिन्यापूर्वी, परंतु गाफील न राहता आता जी निवडणूक आहे गाफील न राहता पदाधिकारी असतील, आपण सगळे उमेदवार असतील, त्यांनी आपण गाफील राहू नका, कारण आपला मोठा विजय बाबांना मिळाला असला त्यात तुम्ही राहू नका। प्रत्येकाने कष्ट घ्या, रात्र वेळायचे आहे। आणि मला एक सांगायचं आहे की मला असं वाटतंय बाबा की येणाऱ्या 25+ आपण निवडून येणार आहे, परंतु मला असा विश्वास आहे बाबांना जर करिश्मा केला तर 30 पण 31 सीटा लागतील। त्यामुळे मला वाटतं की सगळ्या सीटा आपल्याला लागतील। आणि मला एकच सांगायला की आता आपण इथे बसलेले आहे, परत कुठल्या दुसऱ्या पार्टी दिसू नका कुठल्या, आता आपण आलेला आहे आणि आपण आपल्या जरी आम्हाला मिळू आपण भारतीय जनता पार्टीकडून राहिलं पाहिजे सगळ्यांनी, असं मी जोर शब्द बोलू शकतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।